ज्यांचा विचार म्हणजे जागर आणि ज्यांच्या अभंग रचना म्हणजे तत्वज्ञानाचा सागर, ते विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबराय, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले. ज्या स्त्रीनं स्वतःच्या सख्या भावाचा, पित्याचा, दीराचा, पुत्राचा राजकीय वध प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिला, पण आपण पेटवलेल्या यज्ञाचं स्थंडील जिनं अहोरात्र दगडगट ठेवलं. प्रसंगी पतियोग सण करावा लागला, आकाशा एवढा मनस्ताप झेलावा लागला, पण तरीही आपण निवडलेला मार्ग कधी सोडला नाही. त्या स्वराज्य स्फूर्ती देवता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंदनापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला निधड्या छातीनं सामोरं जाणारा स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, हुतात्मा शंभूराजा, स्वातंत्र्यवीर आणि त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजीराजा. समाज संचितांच्या पार्श्वभूमीवर वंचितांचा विचार करणाऱ्या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी या फेसबुक पेजवर लाईव्ह आपल्याशी संवाद साधताना मलाही मनापासून आनंद होतो आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या महाराष्ट्रातल्या घराघरात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं केलेलं आहे आणि त्याच नावाचं हे पेज आहे. त्या मालिकेतील सर्व कलाकार, त्याचबरोबर मालिकेचे सर्व घटक, डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की संभाजी महाराजांना एका नव्या पद्धतीने आपण समाजासमोर आणि माणसाच्या मनामनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मला विशेष वाटतं, आपल्या सर्वांना सूर्यग्रहण माहिती आहे. सूर्यग्रहण काही काळ सूर्य आपल्याला दिसत नाही स्पष्ट, मोठमोठे ढग सूर्याच्या आड येतात आणि सूर्य आपल्याला स्पष्ट दिसत नाही. त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की सूर्य हा ढगांच्या आड झाकलेला आहे, पण काही क्षणामध्ये ते ढग बाजूला होतात आणि पुन्हा एकदा त्या तेजस्वी सूर्याचं दर्शन आपल्याला होतं. याचा अर्थ तळहाताने सूर्य झाकला जात नाही आणि तेच छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत आहे. अनेकांनी, इतिहासकार असतील, लेखक असतील, नाटककार असतील, कादंबरीकार असतील, चित्रपट निर्माते असतील, यांनी संभाजी महाराज डागाळण्याचा, झाकण्याचा प्रयत्न केला, पण संभाजीराजांचं चरित्र या मराठी माणसाच्या खरं तर डोळ्यापासून ते दूर जाऊ शकत नाही. ते तेजस्वी, ओजस्वी चरित्र आपल्याला आजपर्यंत झाकळलं होतं, पण आता ते ढग बाजूला झाले आणि आमचा तेजस्वी सूर्य आमच्या समोर पुन्हा आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं या फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्व शिवशंभू भक्त हा लाईव्ह खरं तर व्याख्यानाचा कार्यक्रम बघत आहात, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. चेंडू गोल आहे हे आपल्याला पाहून कळतं, पण पृथ्वी गोल आहे हे समजून घ्यावं लागतं. आपलं गाव आपल्या नजरेत भरतं, पण शेजारचं गाव आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला उंचावर जावं लागतं आणि पलीकडचं गाव बघायचं असेल तर अजून उंचावर जावं लागतं. याचा अर्थ आपल्याला दूरचं बघायचं असेल तर शोधावं लागतं, अभ्यासावं लागतं. अगदी परदेशात जायचं असेल तर प्रवास करावा लागतो. आणि मला वाटतं हे चरित्र अभ्यासण्यासाठी आपल्याला अभ्यास, संशोधन, त्याच्यानंतर गांभीर्यपूर्वक दखल घेण्याची गरज होती आणि ती आपण घेतलेली आहे. म्हणून आज आपल्या समोर संभाजी महाराजांचं चरित्र आहे. अनेक व्याख्यात्या लेखकांनी आपल्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही पैलूंवर आपल्याला प्रकाश टाकण्याची गरज आहे. खरं तर जे चरित्र स्वयं प्रकाशित असतं त्याला दुसऱ्या कुणाची गरज नसते आणि संभाजी महाराज चरित्र हे स्वयं प्रकाशित आहे, म्हणून त्याला कुठल्या दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. ते स्वतःहून आपल्याला तेजस्वी रूपाने समोर आपल्या येतं आहे, पण आपल्याला समजून घेण्याची दानत आपली असली पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून खरं तर दुसरी गोष्ट, आपण पूर्वी शाळेमध्ये ABCD शिकलो. A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉल, हे आपल्याला माहिती आहे. पण काही वर्षापूर्वी मी मुंबईला गेलो तेव्हा एका पहिलीतल्या मुलाला सहज म्हणालो होतो, जरा ABCD म्हण. तो म्हटला A फॉर अमिताभ, B फॉर बच्चन, C फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचं बरोबर असं होतं, कारण जसा काळ तसा वेश असतो, तसं आपण वागत असतो. काही दिवसापूर्वी पुण्यातल्या एका इंग्लिश मिडियम स्कूलच्या एका नर्सरीतल्या मुलाला मी सहज म्हणालो, जरा ABCD म्हणतोस का? तो म्हणाला A फॉर एअरटेल, B फॉर ब्लूटूथ, C फॉर चॅटिंग, D फॉर डाउनलोडिंग, F फॉर फेसबुक, Y फॉर यूट्यूब. अलीकडची आमची सगळी मुलं आणि आपण सुद्धा आधुनिक काळात जगतो आहोत
हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण संभाजीराजांचं चरित्र अभ्यासलं की आपल्या ABCDची ही रचना बदलते, किंवा तो आपल्याला इशारा किंवा संकेत कसा असावा हे मला जेव्हा अभ्यासातून कळतं तेव्हा मी सांगतो संभाजी महाराज आम्हाला ABCD सांगतात. A फॉर ॲक्युरसी, B फॉर ब्रेव्हिटी, C फॉर क्लिरिटी, D फॉर डिसिप्लिन आणि E फॉर एक्सलन्स. हे संभाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला कळतं आणि म्हणून ते चरित्र समजून घेण्याची गरज आहे. खरं तर जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, युवराज, सम्राट सगळे झालेत, पण जगातलं असं पहिलं आणि एकमेव चरित्र आहे की जे अनोखं आहे, वेगळं आहे आणि ज्यातून जगातल्या अनेकांना प्रेरणा मिळते, ते संभाजी महाराज आहे. पण ते आपण त्या पद्धतीने समजून घेतलेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून कधीतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे की जो पराक्रमी असतो, जो कर्तबगार असतो, नीती सुद्धा त्याचे पंख छाटण्याचं काम करते, पण पराक्रमी आणि धाडसी आणि कर्तबगार माणसं ही माघारी सरत नाही. नीतीने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपलं काम ते कधी सोडत नाही. मला वाटतं या संभाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला हे शिकून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून नियतीला सुद्धा थापडा मारण्याचं सामर्थ्य ज्यांच्या बाहुबलात आहे त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज शंभूराजा आहे. आणि ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. कर्णानं कवच कुंडल दान केली. कर्णाचं सगळ्यात मोठं अस्त्र कवच कुंडल होती. कवच कुंडल गेली आणि कर्ण पराभूत झाला. अनेक उदाहरणं आपण ऐकली आहे. पण संभाजीराजांच्या बाबतीत जगातले सगळे दुःख, सगळ्या वेदना, सगळ्या यातना, सगळं दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलं, पण तरी ते कधी माघारी फिरले नाही. आणि म्हणून जगातलं सगळ्यात प्रभावी, सगळ्यात तेजस्वी आणि सगळ्यात पराक्रमी जर व्यक्तिमत्व कुठलं असेल तर ते संभाजीराजांचं आहे. आणि तो आम्हाला अभिमान असला पाहिजे. आणि त्या अभिमानामुळं आम्हाला अनेक गोष्टी खरं तर आमच्या आयुष्यात प्रेरणादायक ठरत आहेत. आणि म्हणून ते समजून घेण्याची गरज आहे. कधीतरी विचार कर, आपल्या डोक्यात येतो 14 मे 1657 पुरंदरावर धुरंधर संभाजीराजांचा जन्म झाला. धुरंधर, रणधुरंधर, साहित्य धुरंधर, कोणत्याही क्षेत्रामध्ये ते धुरंधरच राहिले आहे. कुठलंही क्षेत्र त्यांनी अभ्यास केलं, त्यांनी काम केलेलं बघा आणि त्या अव्वल आपल्याला दिसतात, प्रथम क्रमांकावर भासतात. याचा अर्थ ते धुरंधर आहे. म्हणून धुरंधर संभाजी महाराज म्हणजे नेमकं काय हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. कधीतरी ते सईबाई आजारी पडल्या, हे बाळ जन्माला आलं, दुर्दैव बाळाचं म्हणूया, पण सईबाई आजारी पडल्या. अशा आजारी पडल्या की त्या पुन्हा दुःखातून उठल्या नाहीत. आणि 5 सप्टेंबर 1659 सईबाईंचं निधन झालं. संभाजीराजांचं वय 2.25 वर्ष. मातृत्वाचं छत्र हरपलं गेलं. मातृत्व डोईवरचं त्यांच्या गेलंय. कधीतरी विचार पडतो, युवराज असताना, स्वराज्याचा वारस असताना, छत्रपतींचा पुत्र असताना एवढ्या वेदना आणि एवढ्या यातना जर त्यांच्या वाट्याला येत असतील तर आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संकटाशी लढावं कसं, संकटाशी सामना करावा कसा, संकटाशी मुकाबला करावा कसा, आयुष्यात संकट किती येऊ शकतात याचं उदाहरण संभाजीराजांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच अभ्यासण्याची गरज आहे. आणि म्हणून दुधाचा प्रश्न निर्माण झाला सईबाई गेल्यानंतर. आणि मग आऊसाहेबांनी कापूर व्हाळा गावच्या गाडे घरांतल्या धाराऊंना बोलावलं. आज मला प्रश्न पडतो, जन्म देणाऱ्या आईबाबांना सुद्धा मुलं आज धारेवर धरतात. त्यांच्या हत्या करताना आम्ही बातम्या वाचतो, आमच्या आजूबाजूला घटना घडतात. पण संभाजीराजे जगातलं असं पहिलं व्यक्तिमत्व असेल, दूध पाजणाऱ्या धाराऊला सुद्धा त्यांनी आईसारखंच प्रेम दिलं आणि शेवटपर्यंत जपलं. हा संस्कार, हा विचार आणि हा आदर्श आज जोपासण्याची गरज आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांचं चरित्र आम्हाला आज प्रेरणादायी, आज मार्गदर्शक, आज अभ्यासण्याची गरज आहे. आणि नुसतं अभ्यासून किंवा विचार करून उपयोगाचं नाही, ते आम्ही आमच्या आचरणात आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी खरं तर संभाजी महाराजांच्या भोसले घराण्यांची कधीतरी परंपरा पाहिली. बाबाजी भोसले, मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, त्यानंतर खुद्द शिवाजी महाराज भोसले, सगळे भोसले घराण्यातले सगळे पराक्रमी पुरुष आहे, कर्तबगार पुरुष आहे. त्यानंतर खुद्द शिवाजी महाराज आहे. आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी असं जर आम्ही म्हणतो आहे तर शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेले संभाजी महाराज वाईट वागतील कसे, व्यसनी असतील कसे, शिवाय ते रंगेल राहतील कसे, विचार करण्याची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाऊल टाकलं की तिथं सज्जन गड तयार होतो. मग छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा हा स्वराज्य रक्षक संभाजी राजा सज्जन आहे की नाही हा विचार करण्याचा आमचा भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून सज्जनाची व्याख्या आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या दृष्टीने आम्ही विचार किती करतो.
शिवाय आम्हाला माहिती आहे लहान मुलाच्या मनावर काही कोऱ्या पाटीवर लिहिलं की ते कायमचं उमटतं. हे जर आम्ही अभ्यासत असू, हे जर आम्हाला शिकवलं जात असेल, हे जर आम्हाला कळत असेल, तर त्या कोवळ्या वयामध्ये जेव्हा आऊसाहेबांच्या सुनबाई सईबाई गेल्या, आऊसाहेबांनी या पोराला अंगा खांद्यावर खेळवलंय संभाजीराजांना. त्यानंतर अफजल खान महाराष्ट्रावर चालून आलाय, एवढा मोठा अफाट संकट. पण शिवाजीराजे डगमगले नाहीत. जे कोवळ्या वयात ऐकलंय संभाजी महाराजांनी, आबासाहेबांची ती सगळी ससे होलपट पाहिली आहे. आबासाहेब अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात ही बातमी ऐकली आहे. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, हे ऐकलंय संभाजीराजांनी. तिथून शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्याकडे गेले हेही त्यांना माहिती आहे. लहान वयात ऐकलंय. त्याच 18 दिवसामध्ये 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. 18व्या दिवशी पन्हाळा जिंकलाय, मध्ये सातारा, कोकण, करार जिंकलाय. याचा अर्थ एका विजयाबरोबर सलग अनेक विजय घेणारे आबासाहेब आणि त्यांचा मी मुलगा आहे हे कोऱ्या पाटीवर लहान वयात नोंदलं गेलंय. ते कायमचं उमटत राहिलंय. शिवाय शिवाजी काशीद, बाजी प्रभू यांच्या तिकडे या बलिदान झालंय स्वराज्यासाठी हे ऐकलंय. स्वतःची आजी आऊसाहेब जिजाऊसाहेब हातात तलवार घेऊन घोड्यावर वेगानं दौडणाऱ्या पाहिल्यात या नातवानं. संभाजीराजांनी आपल्या आजोबांची हेळसांड पाहिलेली आहे, मावळ्यांच्या कथा ऐकलेल्या आहे. सगळ्या कथा प्रेरणेच्या इथल्या स्वराज्यासाठी आणि स्वराज्य रक्षणासाठी होत्या. हे कोवळ्या वयात ज्या मुलानं ऐकलंय तो मुलगा वाया जाईल का, हा संशोधनाचा प्रश्न आहे. आणि हे मला वाटतं आमच्यासारख्या युवकांनी आणि सगळ्यांनीच हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा नवा धडा आम्ही शिकला पाहिजे की संभाजीराजे आज आम्हाला कसे प्रेरणादायी ठरतील, आज आमच्या पुढच्या पिढ्यांना हे किती महत्त्वाचं आहे, किती दिशादर्शक आहे, हा विचार जर आम्ही केला तर आमच्या हे लक्षात येतं. कधीतरी विचार करून बघा, 9 वर्षाचे नसताना सुद्धा 8.5 पावणे 9 वर्षाचे असताना 1665ला जेव्हा मिर्झाराजे जयसिंग महाराष्ट्रात आलाय, पुरंदरवर आलाय, तेव्हा 1 लाखाच्या फौजेत हा चिमुरडा मुलगा घुसलाय. 1 लाखाच्या शत्रूच्या सैन्यात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कधीतरी 1 लाख त्याला पुरून उरतो, तो वाघ असतो. आणि म्हणून संभाजी महाराज हे वाघ आहे, छावा आहे हे आम्ही म्हणतोय. कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच या गोष्टी आम्ही नोंदी केल्या पाहिजे आणि लक्षात घेतल्या पाहिजे. कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहे. बालवयात जर हा चिमुरडा मुलगा एवढा मोठा धाडस करतोय, एवढा मोठा पराक्रम करतोय, तर तारुण्यात काय केलं असेल हा सुद्धा एक महत्त्वाचा संशोधनाचा भाग आहे. ही विचार करण्याची गरज आहे. आमची वैचारिक शक्ती तिला गती देण्याची गरज आहे. आणि संभाजी महाराज हे गतीचं दुसरं उदाहरण आहे. संभाजी महाराज तेजस्वी पराक्रमाचं या महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वात प्रभावी उदाहरण आहे. संभाजी या नावात सुद्धा ताकद आहे. स म्हणजे संघर्ष, भा म्हणजे भाळ, जी म्हणजे जीवन, जीवनभर भाळावर संघर्ष घेऊन जगले त्यांचं नाव संभाजी. अखंड हिंदुस्थानचा आलमगीर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाचा कर्दन काळ म्हणजे राजे संभाजी. एका हातात शमशेर घेऊन रणांगण गाजवणारा योद्धा आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन साहित्य निर्माण करणारा प्रतिभावंत साहित्यिक म्हणजे राजे संभाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संस्कार, आचार जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही यासाठी आज्ञा दिव्य करणारा स्वराज्य रक्षक म्हणजे राजे संभाजी. महाराष्ट्राचा अभिमान आणि सह्याद्रीचा स्वाभिमान म्हणजे राजे संभाजी. सामर्थ्याशिवाय शौर्य नाही, शौर्याशिवाय पराक्रम नाही, पराक्रमाशिवाय वैभव नाही. हे महाराष्ट्राचं वैभव म्हणजे राजे संभाजी. नुसत्या वाटेवर नाही, आचारांवर विचारांवर चालणारा योद्धा म्हणजे राजे संभाजी. अखंड सावधानता हे धोरण आणि शिस्त हा पाया मानणारा स्वराज्य रक्षक आणि युवराज म्हणजे राजे संभाजी. कुशलता, कल्पकता, अलौकिकता, स्वदेशाभिमान, जागृती, विवेकबुद्धी, तेजस्विता असणारा अष्टपैलू अष्टावधानी छत्रपती म्हणजे राजे संभाजी. सदैव सावध, उद्योगी, राष्ट्राचं हित जोपासणारे राष्ट्रपुरुष म्हणजे राजे संभाजी. मराठी मुलखाचाच नव्हे तर या राष्ट्राचा, खरं तर भारत वर्षाचं प्रेरणास्थान म्हणजे राजे संभाजी. राजनिष्ठा आणि शिवाय स्वराज्यनिष्ठा जपणारा आणि यात कधीही अंतर पडून न देणारा युवराज म्हणजे राजे संभाजी. शील, चारित्र्य, चातुर्य, मनोधैर्य, शास्त्रप्रयोग एवढंच नाही तर वाक्चातुर्य, गांभीर्य,
दक्षता, जागृती, कृतज्ञता आणि नैतिकता यांचा अनोखा संगम म्हणजे राजे संभाजी. चैतन्याचा धगधगता लावा आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींचा छावा म्हणजे राजे संभाजी. ज्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा असंख्य वादळं उठली पण कित्येकांचा आधार ठरणारा ऐतिहासिक पुरुष म्हणजे राजे संभाजी. शिवाय ज्यांच्यामुळे भारतीय अस्मिता जागृत आहे आणि आमच्या पाठीचा कणा ताट आहे ते स्वराज्य रक्षक म्हणजे राजे संभाजी. राज्य करता येतं पण त्याला पुत्र तसा असावा लागतो. अशा पुत्राचा अभिमान असणारा छत्रपती शिवरायांचा सुपुत्र म्हणजे राजे संभाजी. हे संभाजी आम्ही कोणत्या अंगाने समजून घेतले होते? आम्हाला संभाजीराजे हे विविध अंगाने समजून घेण्याची गरज आहे. आणि मला वाटतं संभाजीराजांचं सगळ्यात मोठं यश त्या काळात ते होतंच, पण आज युवकांनी इथल्या प्रेरणा घेणं आणि त्या प्रेरणेतून नवा इतिहास निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आम्ही म्हणतो जो पाणी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीनों से नहाता है वो इतिहास बदलता है. पसीना परिश्रम छोडा, रक्तानं नहालेले संभाजी महाराज. इतिहासाची निर्मिती इथं होते. ते संभाजी महाराज आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून संभाजी महाराज हा गांभीर्याचा विषय आहे. पण आम्ही इतिहासाकडे खेळीमेळीने बघायला जातो आणि इतिहासाचा खेळखंडोपा करायला बघतो. ते संभाजीराजांच्या बाबतीत झालेलं आहे. आज आम्हाला त्याची गरज आहे की संभाजी महाराज आम्ही असे समजून घेतले पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे, जेव्हा मिर्झा राजाने निरोप पाठवलाय, कलिता पाठवलाय शिवाजी महाराजांना की औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे आग्र्याला आणि सोबत शंभूराजांना घेऊन यावं. शंभूराजांना 9.25 वर्षाचे असताना शिवाजी महाराज 5 मार्च 1666ला राजगडावरून निघतात, सोबत संभाजीराजांना घेतात आणि आग्रा गाठतात. आम्हाला सगळा इतिहास माहीत असतो, पण त्या इतिहासातून आम्हाला काय घ्यायचं आहे, त्यातून काय बोध घ्यायचा आहे आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना नेमकी काय प्रेरणा घ्यायची आहे ते मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे 12 मे 1666ला त्या औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला औरंगजेबाच्या दरबारात हजर राहिले. तिथल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. संभाजी महाराजांनी तिथलं आबासाहेबांचं बोलणं ऐकलं आणि मनाशी ठरवलं, जगामध्ये अनेक श्रीमंत असतील, जगामध्ये अनेक खजिना असणारे कुबेर असतील, पण स्वाभिमानाच्या बाबतीत जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणजे माझे आबासाहेब आहे, हे कोऱ्या पाठीवर नोंदलं गेलंय. स्वाभिमान काय असतो हे पित्याकडून शिकलेत. म्हणून युगपुरुष 1000 वर्षातून एकदा जन्माला येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचा मी पुत्र आहे हा अभिमान नेहमी संभाजी महाराजांच्या मनात होता. दुःख किती येऊ द्या, यातना किती वाट्याला येऊ द्या, वेदना किती होऊ द्या, कितीही दुर्दैव येऊ द्या, पण आबासाहेबांचा मी पुत्र आहे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही संभाजीराजांच्या पाठीशी नेहमी आहे. आणि म्हणून संभाजीराजे कधी खचले नाही, कधी हटले नाही, कधी मागे गेले नाही, कधी कुठंही विचलित झाले नाही. आज आम्हाला आमच्या सगळ्यांची ही गरज आहे की संभाजी महाराज आम्हाला असे समजून घेता आले पाहिजे. कितीतरी गोष्टी आहे. अहो साधी गोष्ट पुढची सुद्धा, शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेत ठेवलंय औरंगजेबाने पोलाद खानाच्या त्या नियंत्रणाखाली, हे आम्ही सगळं वाचतो. पण त्यावेळेस खरं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलंय की जेव्हा तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात जाल तेव्हा काळजी घ्या. संभाजी महाराजांनी काय शिकवलं आम्हाला, जाताना एका वाटेने जायचे आणि येताना दुसऱ्या वाटेने यायचे. याचा अर्थ शत्रूला आपली वाट नेमकी कोणती आहे कळू नये. झोपताना सुद्धा कैदेत असताना संभाजी महाराज रोज वेगळ्या जागेवर झोपायचे. त्याच खोलीत झोपले असतील, त्याच तिथं झोपले असतील, पण जागा बदलायचे. शत्रूला आपली सवय कळता कामा नये हे कोवळ्या वयात शिकले संभाजीराजे. आज आम्हाला आमच्या सवयी उघड्या करण्याची सवय आहे. आपण स्वतःहून सांगत सुटतो ही माझी सवय आहे, पण शत्रूला सवय कळाली की शत्रू त्याच्यावर बोट ठेवतो आणि आपलं नाक दाबतो हे आम्हाला माहिती आहे. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वेगळे का ठरतात ते इथं आम्हाला बघायला मिळतं. आणि त्याच्या पुढची घटना, एक दिवस त्या कैदेत असताना शिवाजी महाराजांना संभाजी महाराज म्हणतायत, आबासाहेब राजगडावर जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा सगळ्या मातोश्री माझ्यासाठी धावतात, सगळ्या काळजी घेतात. आजारी पडलं की राजगडावर फार मोठी खरं तर रेलचेल असते आणि सगळं वातावरण वेगळं असतं. शिवाजी महाराजांनी धागा पकडला आणि ठरवलं त्या दिवशी संभाजीराजे सांगतायत ते महत्वाचं आहे आणि आजारी पडण्याचं नाटक केलंय. हा विचार त्या 9व्या वर्षी शिवाजी महाराजांना संभाजीराजांनी दिलेला आहे. कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या. पुढची गोष्ट,
कधीतरी विचार करून बघा, आमच्या लक्षात येईल शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात त्यानंतर नेहमी जात राहिले आग्र्यात असताना, पण जाताना मात्र त्यांचे डोळे उघडे, मंत्र्यांशी बोलणी करायचे, मंत्र्यांशी सलगी करायचे, पुढच्या काळामध्ये आम्हाला मंत्री कसे वागवता आले पाहिजे हे त्यांना तिथं कळालं. एवढंच नाही तर त्या कैदेतून सुटले आणि सुटताना त्यांना कळालं की इथं भ्रष्टाचार आहे, इथं फितूर आहे, आणि फितूर जर हाताशी धरले तर इथून सुटता येतं. हा सर्वात मोठा संदेश आहे. आणि म्हणून तिथून पुढच्या काळामध्ये फितूर आणि भ्रष्टाचारी माणसं यांना कोणीत पकडण्याचं काम या संभाजी महाराजांनी केलेलं आहे. हा मोठा विचार आहे स्वराज्याच्या दृष्टीनं, आणि प्रत्येक वेळेस स्वराज्याचा विचार करतायत संभाजी महाराज. संभाजी महाराजांचे अनेक गुण आपल्या लक्षात येतील. संभाजी महाराज आबासाहेबांना म्हणतायत, आबासाहेब त्यानंतर घडलेली घटना, कैदेतून 17 ऑगस्ट 1666 निसटले पिता पुत्र, त्या आग्र्याच्या कैदेतून निसटले. औरंगजेबाला बातमी कळाली, औरंगजेबाने 2 लाखापेक्षा अधिक फौज पाठवली. जिथं असतील तिथून उचला, रस्ते बघा, दऱ्या खोऱ्या बघा, डोंगर कपारी शोधा, राजमहाल सगळ्या झोपड्या बघा, रस्ते बघा, पण जिथं असतील तिथून तो संभाजी आणि शिवाजी यांना पकडा. आणि दुसरी गोष्ट औरंगजेबाची एकच डोक्यात आहे, शिवाजी पकडता येईल आपल्याला, पण त्याच्यासोबत छोटा मुलगा म्हणून पकडता येईल. आणि त्यासाठी डावपेच खेळला होता औरंगजेब की त्या संभाजीराजांना सोबत घेऊन या. पण शिवाजी महाराज शत्रू जसा विचार करतायत तसा विचार शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी कधीच केला नाही. म्हणून संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज वेगळे ठरले. इथं विचार औरंगजेबाचा आहे, दक्षिणेतून आलेले शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र हे दक्षिणेच्या वाटेवर सापडतील. म्हणून सगळी 2 लाखापेक्षा अधिक फौज ही दक्षिणेच्या वाटेवर होती, पण शिवाजी महाराज दक्षिणेच्या वाटेवर नव्हते, ते उत्तरेत मथुरेला गेले होते. हे राजकारणाच्या यशस्वीतेचं गमक आहे. हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय, हे संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय. ज्या मथुरेमध्ये यमुनामाई दुथडी भरून वाहत असताना श्रीकृष्णाचे पाय लागले म्हणून यमुनामाई थंड आणि शांत झाली होती, ती यमुनामाई पुन्हा एकदा शांत झाली होती. त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज एक दोघांपासून जेव्हा वेगळे होणार होते तेव्हा त्या मथुरेत यमुनेच्या काठावर त्यांच्या डोळ्यातली आसव गोठली होती. वेदना होत्या, भावना होत्या, पण तरी सुद्धा भावनांना आवर घातला होता. आणि शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना नेहमी सांगितलंय, हे कार्य स्वराज्य नावाचं सिद्धीस नेत असताना भावना ह्या थांबवायच्या, भावनांना आवर घालायच्या. आणि अलीकडं मात्र आम्ही राजकारण करताना भावना वापरून राजकारण करतोय. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आम्हाला राजकारणातला संदेश देत आहेत की भावनांविरहित राजकारण करा. कुटुंब, त्याच्यानंतर घरच्या गोष्टी या स्वराज्यात त्यांनी कधी आणल्या नाही, आणि त्या फक्त स्वराज्य हा विचार केलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे. संभाजी महाराज मथुरेत राहिलेत, मोरोपंतांची बहीण लक्ष्मीबाई यांच्या घरी. विचार करून बघा, इथं राजगडावर त्यांनी श्लोक संस्कृत शिकले होते, कमी वयात त्यांनी ग्रंथ लिहिले, बुद्धवचनम, नखशिक, नायिकाभेद, सगळे ग्रंथ आम्ही वाचतोय बघतोय. पण संभाजी महाराजांनी एक कोवळ्या वयात केलंय, आणि त्या मथुरेत असताना ते संस्कृत त्यांना तिथं उपयोगी आले, ते श्लोक त्यांना तिथं उपयोगी आले. औरंगजेबाचे सरदार वजीर या संभाजीराजांना शोधण्यासाठी ससेमिरा लावून मागे होते, पण सापडले तरी सुद्धा ओळखता आले नसते, आणि आले नाही असं काम आणि अशी भूमिका बजावणारे 9 वर्षाचे संभाजीराजे. विचार करा, आपण अलीकडे वाढदिवस साजरे करतो, वर्षभर आमची वाढदिवसाची गडबड चालू असते. 14 मे हा संभाजीराजांचा जन्मदिवस आहे. 12 मे 1666 औरंगजेबाचा 50वा वाढदिवस झाला, आणि संभाजीराजे शिवाजीराजे कैदेत गेले. 14 मे त्यानंतर आलेली तारीख आहे. जगातला असा पहिला युवराज असेल की ज्याचा वाढदिवस कैदेत बघावा लागला. आज विचार करून बघा, किती मोठी वेदना, किती मोठं दुःख, किती मोठं दुर्दैव, किती मोठ्या यातना पण सोसल्यात संभाजीराजांनी. खरं तर संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहे. त्यांच्या वाट्याला आनंद ऐश्वर्यामाला असता, पण त्यांच्या वाट्याला नेहमी दुःखच. स्वराज्याचे वारस म्हणून, शिवरायांचे पुत्र म्हणून, या हिंदवी स्वराज्याचे पुढचे छत्रपती म्हणून, नेमकं का म्हणून त्यांच्या वाट्याला हे सगळं आलं? हे सगळं वाट्याला त्यांचं आलं हे फक्त पुढच्या पिढ्यांसाठी, या महाराष्ट्रासाठी, या मातीसाठी, आणि आमच्यापर्यंत इतिहास येण्यासाठी, आम्हाला यातून बोध घेण्यासाठी ह्या पुरुषांनी ते सोसलं आहे. पण अजूनही जर आम्ही बोध घेणार नसेल तर आम्हाला आज गरज आहे की नेमका कोणता बोध आम्ही घेतला पाहिजे, कोणता विचार केला पाहिजे, कोणत्या गोष्टीनं आमच्या आयुष्यातल्या गोष्टी आम्ही पुढे नेल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून श्रीकृष्णाच्या मथुरेत
हा छत्रपतींचा पुत्र सुपुत्र शंभूराजे हे मात्र तिथं आपली भूमिका पार पडले आणि 20 नोव्हेंबर 1666ला 8.5 महिन्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आले. स्वराज्याचे युवराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र 8.5 महिने आपल्या घरापासून, आपल्या राष्ट्रापासून, आपल्या लोकांपासून दूर होते. कुणी ओळखीचं नव्हतं त्यांच्या वैयक्तिक, शिवाय भाषा परिचयाची नव्हती. ते राज्य वेगळं होतं तरीसुद्धा त्यांनी आपली भूमिका यशस्वी पार पाडली आहे. आम्ही ज्या भूमिकेसाठी गोष्टी करतो त्यासुद्धा आम्ही भूमिका व्यवस्थित पार पाडत नाही आणि आमच्या गोष्टीसुद्धा तितक्या सुबक आणि चांगल्या होत नाही. तेव्हा आज आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राची समजून घेण्याची गरज आहे. चारित्र्य हनन आणि चारित्र्यावर डाग लावणं फार सोपं आहे हो, कुणी कुणालाही. पण एक गोष्ट आहे, त्याही ठिकाणी कैदेत असताना शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलं होतं, अफवा पसरवत असताना, अफवा हे राजकारणाचं एक सूत्र आहे. तिथं शिवाजी महाराज 25-25 हातावरनं उड्या मारतात आणि अचानक डाका टाकतात, अचानक उडी मारतात, अचानक छापा टाकतात. हे अफवा पसरवण्याचं कारण तेच होतं की अनेक कानांनी किंवा तोंडांनी बोललं की मग औरंगजेबाला जाग येईल आणि म्हणून त्या अफवा पसरवण्याचं काम शिवाजी महाराज स्वतः करत होते. एवढंच नाही तर स्वतःचा पुत्र वाटेत निधन पावलाय एवढी मोठी अफवा या शिवाजी महाराजांनी पसरवली. किंबहुना या महाराष्ट्रात सुद्धा आल्यानंतर सुद्धा कुणालाही त्यांनी सांगितलं नाही, केवळ संभाजीराजे पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतः ही झळ खाल्ली, वेदना सहन केल्या, पाणी डोळ्यातलं थंड केलं. एवढंच नाही, जेव्हा पिता पुत्र एकमेकापासून वेगळे होत असतील तेव्हा डोक्यावरचा जिरेटोप हल्ला असेल, हातातली तरवार लुळी पडली असेल, तोंडातले शब्द गोठले असतील, पण सहन केलंय पिता पुत्रांनी. कुणासाठी? हे हिंदवी स्वराज्यासाठी, या स्वराज्यासाठी, या मातीसाठी, या राष्ट्रासाठी. म्हणून आमचं राष्ट्र हे बलाढ्य आहे, सामर्थ्यशाली आहे. राष्ट्र हे महापुरुषांच्या कर्तृत्वावर उभं राहतं. ज्या राष्ट्रामध्ये महापुरुष कर्तृत्ववान आणि चारित्र्य संपन्न असतात तीच राष्ट्र टिकतात. महाराष्ट्र या राज्याला राष्ट्राचा दर्जा भेटला आणि ते आजही तर राज्यांपेक्षा सामर्थ्यशाली, बलशाली आहे. त्याचं कारण चारित्र्यवान शिवाजी महाराज आणि त्यांच्या वाटेवर चालणारे चारित्र्यवान त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज, हे त्यातलं सगळ्यात मोठं रहस्य आहे. हे कधीतरी विचार करण्याची गरज आहे. आम्ही अनेक गोष्टी समजून घेतो पण नेमके बारकावे समजून घेत नाही. शिवाजी महाराजांच्या तलवारीला लहान असताना संभाजी महाराजांनी हात लावला तेव्हा आऊसाहेब जिजाऊ त्या संभाजी महाराजांना म्हणाल्या, शंभूराजे, बाळराजे, ही तलवार नाही, ही वीज आहे, झेपल त्यानंच हात लावावा. त्या दिवशी ठरवलंय संभाजीराजांनी बालवयात ती तलवार आयुष्यभर जवळ करायची. आबासाहेबांनी सुद्धा त्यांना अनेक वेळा सांगितलं की शस्त्र खाली पडलं योद्ध्याचा अपमान नाही, तो शस्त्राचा अपमान आहे. रणधुरंधर छावा आयुष्यभर शस्त्र जपतोय आणि हातातलं शस्त्र सोडत नाही. लहान असताना आबासाहेबांनी एकदा प्रश्न विचारलाय संभाजीराजांना, शंभूराजे, जगात सर्वात उंच काय आहे? आज सुद्धा आम्ही आमच्या मुलांना प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं आम्हाला मिळतात थोडीफार, पण संभाजीराजांनी दिलेलं उत्तर आहे, आबासाहेब, जगात सर्वात उंच या हिंदवी स्वराज्यातल्या मराठी माणसाची मान आहे आणि ती ताठच आहे. केवढं मोठं उत्तर आहे. एवढंच नाही तर आबासाहेबांनी पुढचा प्रश्न विचारला, शंभूराजे, काय व्हायला आवडेल? संभाजीराजांनी सांगितलं, सह्याद्रीचा दगड व्हायला आवडेल. विचारलं शंभूराजांना आबासाहेबांनी, काय पुढे करणार? सांगितलं, हा भगवा रक्तात न्हाऊन टाकेल आणि आयुष्यभर या हिंदवी स्वराज्याचा भगवा ताठमानेनं फडकवण्यासाठी जीवाचं रान केलं. पण भगवा कधी खाली येऊ दिला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संभाजीराजे जे मनाशी ठरवतात तेच आयुष्यात करतात आणि त्यानंतर रायगडावर 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. स्वराज्याचा युवराज घोषित करण्यात आला. संभाजीराजे युवराज झाले. पण कोवळ्या वयात जर हा चिमुरडा युवराज एवढा मोठा पराक्रम आणि प्रतिभा संपन्न आणि प्रगल्भता दाखवतोय तर भविष्यात काय करेल हा विचार कटकऱ्यांच्या डोक्यात आहे, मंत्र्यांच्या डोक्यात आहे, अण्णाजी दत्तो असतील, मोरोपंत असतील यांच्या डोक्यात आहे. म्हणून जाणीवपूर्वक या प्रतिभावंत आणि प्रगल्भता असलेल्या आणि पराक्रमी युवराजाला दूर ठेवण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यांनी त्यांचा डाव साधला सुद्धा. पण त्यानंतर राज्याभिषेकानंतर 12व्या दिवशी 17 जून 1674ला आऊसाहेब जिजाऊंचं निधन झालं. ज्यांच्या अंगा खांद्यावर संभाजीराजे खेळले, वाढले, ज्यांच्या संस्काराच्या पदराखाली वाढत राहिले, घडत राहिले, त्या आऊसाहेब गेल्या. बाजू घेणार
एकमेव व्यक्तिमत्व हे संभाजी महाराजांचं आऊसाहेब होत्या. त्याही गेल्या, एकटे पडले. खरं तर आई लहानपणी गेली होती. आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कायम स्वराज्याच्या धावपळीत. आईचा हात डोक्यावर कधी भेटला नाही आणि पित्याचं छत्रसुद्धा मायेनं कधी एवढं मिळालं नाही. स्वराज्याचे युवराज असताना, छत्रपतींचे पुत्र असताना कायम अवहेलना, कायम अपमान, कायम दुर्दैव, कायम वेदना, कायम यातना हे सगळं सहन करत राहिलेत. ज्या काळात पराक्रम दाखवायची वेळ आहे, खरं तर 15व्या वर्षी मोहीम त्यांनी काढली होती. आपण बघत असतो तो कयूम खानाचा किल्ला त्यांनी जेव्हा जिंकला ना, तेव्हा त्या किल्ल्यामध्ये लढत असताना जेव्हा मराठी सैनिकांच्या पायांना जखमा झाल्या, तेव्हा या सैनिकांचे पाय खांद्यावर घेतलेत आणि जखमा बऱ्या केल्यात. असा कुठला युवराज या जगामध्ये सैनिकांचे पाय खांद्यावर घेतो आणि त्यांच्या जखम्या बरा करतो? तो एकमेव युवराज म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आहे. स्वराज्य उगाच पुढे गेलं नाही, स्वराज्य उगाच वाढलं नाही. स्वराज्य आजपर्यंत आम्ही दैदिप्यमान इतिहासाची परंपरा म्हणतोय, ते उगाच नाही. त्यामध्ये योगदान आहे संभाजी महाराजांचं, त्यामध्ये त्याग आहे संभाजी महाराजांचा. ते योगदान आणि त्याग समजून घेण्याची गरज आहे. ते पराक्रम, तो पुरुषार्थ, ते शौर्य, ते धैर्य, ते धाडस, ते साहस, हे सगळं आम्ही वाचतोय, ते सगळं बघतोय, ते सगळं ऐकतोय, पण समजून किती घेतोय ही मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याची गरज आहे. ते राष्ट्र त्या पराक्रमावर उभं राहिलंय. हे महाराष्ट्र आज सामर्थ्यशाली, बलशाली आणि बलाढ्य राष्ट्र म्हणून आम्ही आमचं नेहमी अभिमानाने म्हणतोय. त्यामागे त्याग त्या पितापुत्रांचा आहे, त्या स्वराज्यातल्या मावळ्यांचा आहे. अहो साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस वाटणीचा प्रश्न संभाजी महाराजांच्या समोर स्वतः शिवाजी महाराजांनी काढला, तेव्हा हे संभाजी महाराज म्हणत होते, वाटणी नको, वाटणी केली की वाटा अनेक होत आहेत, पण सुखाच्या वाटा बंद होत आहेत. दुःख हसायला लागतं आणि सुख रुसायला लागतं. त्यापेक्षा या स्वराज्याचे वारसदार इथला प्रत्येक मावळा आहे. ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं या स्वराज्यासाठी, ते प्रत्येक जण या स्वराज्याचे वारसदार आहे. केवळ जन्माने मी आणि राजाराम महाराज दोघंच वारस नाही. केवढी मोठी भूमिका आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. स्वराज्याचे वारसदार म्हणजे अखंड मावळे. हा विचार किती मोठा आहे. आणि हे स्वराज्य एक संघटनेत, एका मुठीत, एक वाक्यतेत आणि एकत्र राहिलं तर राहील. हा एवढा मोठा विचार या कोवळ्या वयामध्ये प्रगल्भतेचा संभाजी महाराजांनी दिलेला आहे. ते आज समजून घेण्याची गरज आहे. आमचे हेवे दावे, आमची भांडणं आम्ही करत बसतोय. त्या काळात संभाजी महाराजांचं चरित्र आम्हाला मार्गदर्शक आहे. ही गोष्ट आमच्या महत्त्वाची लक्षात आली पाहिजे. शिवाय मनगटात वाघ आणि उरातलं आग कायम जिवंत ठेवली संभाजी महाराजांनी. म्हणून संभाजी महाराज हे कधी हटले नाही, कधी झुकले नाही, कधी वाकले नाही, कधी मागं पाहिले नाही. कायम शत्रूवर तुटून पडले लखाकत्या विजयसारखे. एवढंच नाही तर दक्षिण दिग्विजयाला जेव्हा शिवाजी महाराज निघाले, तेव्हा या संभाजीराजांना जाणीवपूर्वक, खरं तर शिवाजी महाराजांचे सुद्धा डावपेच होते यामध्ये स्वराज्यासाठी, पण मंत्र्यांना कळू द्यायचं नाही. कट कारस्थाने करणारी जर मंत्री असतील तर काही गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज विचार करतायत, दक्षिण दिग्विजयाला मी जात नाहीये, दक्षिण दिग्विजयाला मला नेलं जात नाहीये, किंबहुना शृंगारपूरला ठेवलं जात आहे. त्यावेळेस दक्षिण दिग्विजय कोरोमंडलपर्यंत आमचं स्वराज्य वाढत राहिलंय, पण दक्षिणेत वाढलंय, उत्तरेत सुद्धा हे स्वराज्य वाढलं पाहिजे, हा विचार आहे. म्हणून रामसिंगाला जे पत्र लिहिलं होतं संभाजीराजांनी, त्या पत्रात उल्लेख केलेला आहे. त्या पत्रात संभाजी महाराज असं म्हणतात की औरंगजेब याच्यावर मी धडक मारणार, दिल्लीच्या तख्ताला हादरा देणार आणि औरंगजेबाला कैदेत ठेवणार. हा विचार संभाजीराजांचा आहे. आणि म्हणून शृंगारपूरला असलेले संभाजीराजे विचार करतायत. शिवाय शिवाजी महाराजांच्या काही गुप्त गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतायत, काही बातम्या येत आहेत आणि शिवाजी महाराजांची केलेली सल्ला मसलत इथं उपयोगी पडते. शिवाय शिवाजीराजे दक्षिणेत गेलेले आहे आणि स्वराज्यावर इथं आता कुणीच नाही आहे. संभाजीराजे शृंगारपूरला आहे. शृंगारपूरची सगळी तरुण मंडळी एकत्र करतायत, त्यांना शस्त्र चालवायचं शिकवतायत, त्यांना घोडेस्वारी शिकवतायत, अनेक गोष्टी डावपेच गनिमी काबा शिकवतायत आणि तिथल्यांना एकत्र करण्याचं काम करतायत. शृंगारपूरला असताना दिलेर खानाचा खलिता येतो. त्यावेळेस कृष्णा वेण्णा या नदीच्या संगमावर परळी मार्गे दिलेर खानाला जाऊन ते भेटतात देखील, दिलेर खानाच्या गोटात जातात. पण आपण दिलेर खानाकडे संभाजी महाराज का गेले हे समजून घेतलं नाही. फक्त आम्हाला सांगण्यात आलं, आम्हाला आमच्या इतिहासांमध्ये लिहिण्यात आलं की स्वराज्य बुडवायला संभाजीराजे तिकडे गेले, स्वराज्य बुडवायला, इथं स्वराज्याच्या विरोधात लढाईला संभाजीराजे तिकडे गेले. पण आम्ही असा कधी विचार केला नाही की संभाजी महाराज
दिलेर खानाला जाऊन मिळाले, त्यानंतर महाराष्ट्रावरची आक्रमणं थांबली आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलेला मंत्र वापरलाय याच संभाजीराजांनी. तो मंत्र असा आहे, शत्रू जर बलाढ्य असेल, शत्रू जर बलशाली असेल, शत्रू जर सामर्थ्यशाली असेल तर शत्रूच्या गोटात जवळची व्यक्ती पाठवायची, शत्रूच्या हालचाली टिपायच्या, शत्रूच्या योजनांचा अंदाज घ्यायचा, शत्रूच्या गुप्त बातम्या घ्यायच्या आणि पुन्हा आपल्याकडे येऊन शत्रूवर आक्रमण करायचं. हे गनिमी काव्याचं सर्वात मोठं तंत्र आहे. हे संभाजी महाराजांनी वापरलं आणि शृंगारपूरवरून संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले. किती मोठी गोष्ट आहे. शिवाय दक्षिणेमध्ये आपण राज्य विस्तार करतोय, उत्तरेत आपल्याला करायचं असेल तर या दिलेर खानाच्या आणि औरंगजेबाच्या चाली पुढच्या काय त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि मंत्री जर तिकडे फितूर होणार असतील तर दुसऱ्या कोणावर ही जबाबदारी टाकून उपयोग नाही. ही जबाबदारी स्वतः पार पाडली, स्वतः धाडसी, स्वतः साहसी निर्णय घेतले आणि संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले. आणि त्या काळात सगळे आक्रमणं थोपवली. एक आक्रमण झालं ते भूपाळगडवरचं, फिरंगोजी नरसाळे तिथे किल्लेदार होते, पण ते किल्लेदार असताना त्या किल्लेदाराला सुद्धा माहिती आहे आणि इतिहासात नोंद आहे, संभाजीराजांची तलवार ही मॅनातच होती, भूपाळगडवर चालवून आले तरी. कारण ते भूपाळगड जिंकायला आले नव्हते, फक्त दिलेर खानाच्या सोबत आले होते दिलेर खानाची भूल करायला. पण दिलेर खानाने चूक केली. दिलेर खानाने आमचे मराठे कैद केले, 700 मराठ्यांचे एक पाय आणि एक हात कापण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस संभाजीराजे कडाडले, अरे इलाका कुणाचाही असू दे, धमाका आमचाच असतो. हा मंत्र संभाजीराजांनी इथल्या युवकांना दिलेला आहे. आणि म्हणून त्या दिलेर खानाच्या तोंडीला तोंड लावले संभाजी महाराजांनी. एवढ्यावर थांबले नाही. औरंगजेबाचा तो सरदार दिलेर खान हा आतमध्ये दडून बसलाय, दिवसा ढवळ्या बाहेर निघत नाही. एवढ्या मोठ्याने संभाजीराजे कडाडले आणि मग दिलेर खानाला कळालंय की आता आपली गाई नाही, आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. त्याने औरंगजेबाला बातमी पाठवली की संभाजीराजे आता कडाडलेत, संभाजीराजे चौतळलेत, काय करायचंय. आणि मग औरंगजेबानं सांगितलं, दक्षिणेतला प्रवास सुरू ठेवा, वाटेत तुम्हाला निरोप देतो. आणि तो काम करण्यासाठी दिलेर खान निघालाय. मधल्या काळात आम्हाला एक घटना माहिती आहे, बऱ्याच जणांनी ती ऐकली आहे, अनेक वेळा ती आम्ही सांगत असतो. त्या गोटामध्ये आथनी तिकोट्यावरनं या दिलेर खानानं सरदार आणले होते. जिंकल्यानंतर त्यामध्ये बालेखान नावाचा सरदार होता, त्याचा सक्का चुलता मुनासिब चाचा होता. या बालेखानवर जबाबदारी दिली होती की संभाजीराजांची टळणी करायची, संभाजीराजांवर निगराणी ठेवायची. संभाजीराजांच्या या देखरेखीखाली बालेखान काम करत होता. सोबत मुनासिब चाचा त्याचा सक्का चुलता. अनेक सैनिक होते, ते मोगली सैनिक होते, काही दक्षिणेतून आलेले सैनिक होते या दिलेर खानाचे. ते सगळे काम करत होते. आणि दुपारच्या वेळी एका ठिकाणी शिवशंभूचं मंदिर लागलं आणि त्या मंदिराच्या समोर तलाव पाहिला. आणि संभाजीराजे म्हणाले देखील की इथं मला शुचिर्भूत व्हायचं आहे, स्नान करायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. म्हणून पाण्यात ते पोहण्यासाठी उतरले. पाण्यामध्ये 4 साधू होते. ते साधू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते रायप्पा गायकवाड म्हणजे रायप्पा महार इतिहासातली नोंद, शिवाय जोत्याजी केसरकर हे स्वराज्यातले मावळे आणि संभाजींना सोडवण्यासाठी तिथं आलेले. त्या टेकडीच्या मागे 4 घोडे होते. काही वेळानंतर बालेखानच्या लक्षात आलं, पाण्यात डुबकी घेतलेले संभाजी महाराज पुन्हा पाण्यावर आले नाहीत. गेले कुठे? 4 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं एवढा दम असू शकतो. अर्धा तास कुणाचा दम आहे? संभाजीराजे एवढ्या वेळ पाण्यात काय करतायत? आणि मग लक्षात आलं, संभाजीराजे निसटले. आणि मग बालेखानने त्यांचा लपंडाव सुरू केला. संध्याकाळी संभाजी महाराजांना पकडले देखील, पण नुसते पकडून थांबले नव्हते, त्या संभाजीराजांच्या मस्तकावर वार करायचा हे बालेखानने ठरवलं. आणि वारासाठी त्यानं तलवारीला हात घातला, तलवार उपसली, आकाशात वेगानं झेपावली आणि मस्तकावर वार करणार. तेवढ्यात पाठीमागून एक वेगानं भाला आला आणि बालेखानच्या पाठीत घुसला. तो मस्तकावर वार करण्यासाठी घेतलेला हात तसाच घेऊन तो जमिनीवर कोसळला आणि भाला जिकडून आलाय, तिकडून भाला कुणी फेकलाय हा विचार जेव्हा सैनिकांच्या मनात आला, तेव्हा त्यांनी मागं पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, भाला फेकणारा दुसरा तिसरा कुणी नव्हते, ते स्वतः संभाजी महाराजांच्या या टेरणीवर असणाऱ्या बालेखानचे सक्के चुलते होते. आणि म्हणून कुणीतरी धाडस केलं आणि विचारलं, मुनासिब चाचा ये आपने क्या किया? मुनासिब चाचा सांगतोय, अरे आतनी तिकोट्याला हा दिलेर खान जेव्हा चालून आला तेव्हा भर दिवसा आमच्या या बहिणींच्या अब्रू लुटल्या, भर दिवसा आमच्या सैनिकांना फाश्या दिल्या. त्यावेळेस या दिलेर खानाला जाब विचारायला या अखंड हिंदुस्थानातला कुणीच पुढे झाला नाही. शिवाजींचा पुत्र हा संभाजी राजा पुढे झाला, म्हणून आमच्या या बहिणी वाचल्या. केवढा मोठा संदेश आहे. दिलेर खानाच्या गोटातल्या मुस्लिम असलेल्या या मुनासिब चाच्यानं संदेश दिलाय, शिवाय इशारा केलाय आणि तिथून संभाजीराजे निसटले आणि काही कालावधीने पन्हाळ्यावर येऊन पोचले.
पन्हाळ्यावर शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांची भेट झालेली आहे. शेवटची भेट ती जानेवारी 1680 मधली. त्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजीराजांची भेट झाली नाही. पण त्या सज्जाकोटीतल्या भेटीमध्ये दोघांनी अनेक खलबतं केली, विचार केला, सांगितलं शिवाजी महाराजांनी आपले गड किल्ले किती आहे, आपला खजिना किती आहे, आणि महत्त्वाचा संदेश दिला, इथल्या गडांवर खरं तर गोळा बारूद तयार ठेवा, इथल्या सैनिकांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना संधी द्या, शेतकरी हा आपला प्राण आहे, शेतकरी हा विश्वासू आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हे सांगणारे जगातले पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज या पिता पुत्रांनी नेहमी शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार केलाय. जेव्हा पिकं आली नाही तेव्हा शेतसारा माफ केलाय, त्यावेळेस ती लवचिकता ठेवलेली आहे. शेतकऱ्यांसाठी धोरण आखणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर दुसरे छत्रपती युवराज संभाजीराजे आहे. हा दृष्टिकोन आम्ही कधीतरी लक्षात घेण्यासारखा आहे. बऱ्याच गोष्टी आम्ही लक्षात घेत नाही. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चरित्रातनं आजही आपल्या राष्ट्राला आणि पुढच्या पिढ्यांना चांगले निर्णय, चांगल्या उपाययोजना, चांगल्या गोष्टी, संस्कारांच्या तर आहेच, विचारांच्या आहे, आचारांच्या आहे, पण राजकारण असू द्या, उपाययोजना असू द्या, सगळ्या क्षेत्रासाठी चांगल्या गोष्टी या चरित्रात आम्हाला सापडतात. पण आम्ही चरित्राच्या बाबतीत तेवढे सजग असताना दिसत नाही. म्हणून राजकारणामध्ये शिवाजी महाराजांच्या आणि संभाजीराजांच्या विचाराची माणसं जर आली तरीसुद्धा या राष्ट्रामध्ये कायापालट होऊ शकतो. हा महत्त्वाचा दृष्टिकोन या चरित्रांमध्ये सापडतो. तो विचार आज करण्याची गरज आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जेव्हा सुनबाई निवडली येसूबाईंना, तेव्हा विचार करा, जर गडाच्या तटबंदीचा दगड शिवाजी महाराज शोधून वापरत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या घराण्याच्या सुना कशा असतील हा विचार तर केलाच असतील ना. राजारामाची पत्नी असू द्या किंवा संभाजीराजांची पत्नी असू द्या, येसूबाई तितक्या श्रेष्ठ ठरल्यात कारण त्यांची निवड कधी वाया गेली नाही. केवळ पैसा पाणी बघून त्यांनी आपल्या सुना निवडल्या नाही. आज महाराष्ट्राला नव्हे जगाला संदेश आहे, आपल्याला कर्तबगार माणसांची गरज आहे, कर्तबगार घराण्यांची गरज आहे, विचारांची आचारांची महत्त्व असलेली माणसं आज कुटुंबाला जोडण्याची गरज आहे. तो विचार इथं आम्हाला दिसतो. येसूबाईंनी स्वतः युवराज्ञी असताना स्वतःचा मेणा गरोदर असणाऱ्या रस्त्यावरच्या सर्वसाधारण महिलेसाठी दिलेला आहे. स्वतःचा मेणा देणारी जगातली जर पहिली कुठली स्त्री असेल ती ही गरिबासाठी, गरोदर स्त्रीला, तर ती येसूबाई आहे. म्हणून या संभाजीराजांचं आणि येसूबाईंचं योगदान फार मोठं आहे स्वराज्याच्या उभारणीमध्ये, स्वराज्याच्या रक्षणामध्ये. हे आज आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. केवळ काचा गाडीच्या काळ्या करून आणि वर घेऊन हे राष्ट्र उभं राहणार नाही किंवा शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाही. आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. शंभूराजे त्यासाठी आहे, शिवाजी महाराज चरित्र त्यासाठी आहे, स्वराज्य रक्षण म्हणजे आमच्या राष्ट्राची उभारणी आहे. हा विचार यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे आम्हाला शोधण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी पुढची गोष्ट, संभाजी महाराजांनी, अकबर त्या काळात आला होता, स्वतःच्या बापाविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध लढण्यामध्ये संभाजी महाराज मानसशास्त्राचा उपयोग करतात. ही घटना आम्हाला इथं सापडते कारण अकबराचा हा औरंगजेबाचा अकबर नावाचा पुत्र चौथा पुत्र आहे. संभाजी महाराज सुद्धा सईबाईंना चौथे पुत्र म्हणून जन्माला आलेले आहे. शिवाय संभाजी महाराजांची आई जशी सईबाई लहानपणी वारलेली आहे तशी अकबराची आई सुद्धा लहानपणी वारली होती. हा संभाजी महाराजांनी केलेला अभ्यास आहे. अकबराची मानसिकता काय असेल, अकबर का महाराष्ट्रात आला असेल याचं संशोधन केलंय आणि तपासून घेतलंय. पालीला सुधागडला त्याची भेट घेतली आहे, त्याचं स्वागत केलंय. कारण अतिथी देवो भव ही आमची संकल्पना आहे. औरंगजेबाचा पुत्र जरी असला तरी आपल्यासाठी आलाय, आपला विचार, आपलं मार्गदर्शन, आपलं सहकार्य घेण्यासाठी आलाय आणि म्हणून त्याचं स्वागत केलंय, त्याला मदत देखील केली आहे. अकबर सुद्धा पुढे गेलेला आहे. इथले कटकरी मात्र डाव साधत राहिले. हंबीर नावाचे आमचे सेनापती खंबीर होते म्हणून संभाजीराजांना नेहमी त्यांचा अभिमान वाटत राहिला आणि हंबीररावांनी सुद्धा महत्त्वाचं काम केलंय. मोरोपंत असतील, अण्णाजी दत्तो असतील, सगळे कटकरी असतील, यांच्यावर उलट डाव केलाय. संभाजी महाराजांना हे कसे वागतायत, काय कट करतायत, काय कारस्थान करतायत हे उघडं करून दिलं आणि म्हणून संभाजी महाराजांनी कटकऱ्यांचा बंदोबस्त केलेला आहे. आणि रायगडावर आलेत 3 वर्षानंतर. जेव्हा गेले त्यानंतर 3 वर्षांनी रायगडावर आलेत संभाजी महाराज. आणि येताना सुद्धा जर त्यांना गादीचा हव्यास असता, गडावरचं सगळं स्वार्थ त्यांचा असता तर त्यांनी गडावर चढत गेले असते. पण पिलाजी मामांना रायगडाच्या पायथ्याला संभाजी महाराज म्हणतात, पिलाजी मामा, ज्या देवळात देव नाही त्या देवळात जाऊन काय उपयोग, ज्या रायगडावर आबासाहेब नाहीत त्या रायगडावर जाऊन काय उपयोग.
केवढा मोठा विचार आहे. शिवाय गडावर गेल्यानंतर जगदीश्वराच्या दर्शनासाठी धावले आहेत. जगदीश्वराचं पहिले दर्शन घेतलंय, नंतर राज सरदेवर आहे, राजमालाकडं आहे. किती मोठी भूमिका आहे. 16 जानेवारी 1681ला संभाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केलाय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण 31 जानेवारी 1681ला संभाजी महाराज बुऱ्हाणपूरच्या छाप्यामध्ये आहे. मला प्रश्न पडतो, अंतर किती लांबचं आहे, गोष्ट किती लांबची आहे. पण संभाजी महाराजांनी हे अंतर कापलं कसं? कारण ज्या राजाचा राज्याभिषेक आहे त्यानंतर 2-3 दिवस तो राजा गडावरच राहणार ना, की राज्याभिषेक संपल्यानंतर लगेच जाणार? 20-20 तास घोड्यावर प्रवास करणारा जगातला पहिला योद्धा जर कोण असेल तर ते संभाजी महाराज आहे. बुऱ्हाणपूर लुटलंय. काकरखान, बहादूरशाह या सगळ्यांना धूळ चारली आहे. 1 कोटीचा खजिना तिथं जिंकलाय त्यांनी. सगळं बुऱ्हाणपूर खकाणा करून टाकलंय. कारण त्यानंतर जो मिळालेला खजिना आहे तो आरमारासाठी वापरलेला आहे. संभाजी महाराजांनी केवढं मोठं योगदान आहे. किती मोठी झेप आहे. गरुड झेप, गरुडाचं पिलू गरुड झेपच घेतो. आम्ही अलीकडे फक्त उड्या मारतो, याच्यापेक्षा मोठी झेप घेत नाही. संभाजी महाराज आम्हाला झेप घ्यायला शिकवतात. याच्याही पुढे जाऊन गरुड झेप काय असते हे शिकवतायत. आम्हाला त्या झेपेची गरज आहे. आम्हाला त्या झेपेची आकांक्षा, त्या झेपेचं महत्त्व कळालं पाहिजे. त्याशिवाय गरुड झेप काय असते हे आम्हाला कधी कळणार नाही. आणि म्हणून तिकडं त्या सैन्याला येताना वाटा 2च होत्या. खरं तर पहिली वाट होती चोपडा धरणगाव मार्गे, पण तिकडं तो शत्रू बसलेला आहे. दुसरी जालना औरंगाबाद मार्गे, तिकडेही शत्रू आहे. संभाजीराजे किती हुशार. संभाजीराजांनी पहिल्या आपल्या सैन्याच्या 4 तुकड्या केल्यात. पहिली तुकडी चोपडा धरणगाव मार्गे, दुसरी तुकडी इकडं जालना औरंगाबाद मार्गे. दोन्ही तुकड्या रिकाम्या पाठवल्या. आणि मग इकडं शत्रूला कळालं की पहिल्या तुकडीत काहीच नाही. विचारलं कुठेही खजिना, त्यांनी सांगितलं त्या वाटेवर आहेत. शत्रू या वाटेवरून त्या वाटेवर. पुढची तिसरी फळी, तिसरी पलटण संभाजी महाराजांची खजिना सुरक्षित घेऊन साल्हेरला पोचलेली आहे. किती मोठा निर्णय, किती मोठी धडाडी आहे, केवढं मोठं धाडस आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही नुसता विचार करून उपयोग नाही, यातून बोध घेणं गरजेचं आहे, यातून शिकणं गरजेचं आहे. संभाजी महाराज आम्हाला पावलोपावली प्रसंगाला प्रेरणा देत आहेत. आम्ही जगातल्या कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही गावात, कुठल्याही प्रांतात राहू दे, पण संभाजी महाराजांची प्रेरणा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि ती प्रेरणा घेण्यासाठी खरं तर हा सगळा अट्टाहास आहे. म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी फेसबुक पेजवर लाईव्ह अनेक वक्त्यांना आणून हे मार्गदर्शन देण्याची योजना चालू आहे. मी त्या सगळ्या फेसबुक चालवणाऱ्या सगळ्या माझ्या शिवशंभू भक्तांचं मनापासून कौतुक करतो. ते एवढ्यासाठी, नंतर सुनामी आली औरंगजेब नावाची. औरंगजेब महाराष्ट्रात उतरलाय. ती तारीख आहे 22 मार्च 1683. स्वतः औरंगजेब औरंगाबादला आलाय. जगात हिंदवी स्वराज्याच्या विरोधात लढण्यासाठी अखंड हिंदुस्थानचं नेतृत्व करायची अपेक्षा असणारा औरंगजेब स्वतः उतरून आलेला आहे. स्वतः औरंगाबादला आलाय. काम सुरू केलंय. सुरुवात कुठनं करायची? मग रामसेजपासून, मग शहाबुद्दीन खान, कासम खान, फतेह खान सगळे कामाला लागले. सगळे नामचीन सरदार, सगळे सेनानी, पण सगळे धूळ खात मागं गेलेत. सगळे हतबल झाले. काल औरंगजेबाला मग डोक्यावरचा मुकुट काढलाय, किंवा जमिनीवर आपटवलाय आणि घेतली शपथ औरंगजेबानं. जोपर्यंत या संभाजीला जिवंत किंवा मृत पकडत नाही तोपर्यंत हा तो किमांश सरताज डोक्यावर चढवणार नाही. आणि त्याच काळात एक घटना घडली, अत्यंत महत्त्वाची घटना आहे. एका भला पहाटे हेर धाबत आलाय. औरंगजेबाला बातमी पोचली. 5000 सैनिक पळाले. 5000 सैनिक पळाले. औरंगजेबाच्या डोक्यामध्ये वेगवान गतीने विचार सुरू झाले. हा कुठला प्रकार आहे? विचारलं 5000 आणि कडाडला. सांगितलं वजीरांना 5000 गए, 50,000 भेजो. लेकिन 5000 वापस ले आओ. का? औरंगजेबाला माहिती आहे 100 खांबांचा मोठा राजमहाल जर असला, एखादा खांब सुटला, निसटला, तुटला, पडला तर महाल कोसळत नाही, पण महालाची पडझड व्हायला सुरुवात होते. हे औरंगजेबाला माहिती आहे. 5000 गेले कुठं शोध लावा. आणि एका सैनिकाला पकडून आणलं. औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं. औरंगजेबानं स्वतः विचारलं तनखा मिलती है? तो म्हणतो हो, पगार होतात. विचारलं वक्त पर होते है? सांगितलं वेळेवर पगार होतात. मग कुणी त्रास दिला? किसी ने तकलीफ भी नहीं दी. फिर हुआ क्या? आणि मग तो सैनिक सांगतोय 6 महिने सगळे नामचीन सरदार, रामसेज,
टेकडी एवढा किल्ला, तो किल्ला जिंकता आला नाही म्हणून या सैन्यात राहून उपयोग नाही, संभाजींच्या सैन्यात दाखल व्हायला पळालोय. संभाजीराजांच्या सैन्यात जाऊन लढायचं हे शत्रूचं सैन्य विचार करतंय. जगातली पहिली घटना असेल की शत्रूच्या सैन्याला वाटतंय की संभाजीराजांच्या सैन्यात जाऊन लढावं. हे सेनानीचं यश आहे, हे योद्ध्याचं यश आहे, हे तलवारीचं तेज आहे, हे लढण्याचं तंत्र आहे, हे रणधुरंदर छाव्याचं योगदान आहे. हा रणधुरंदर छावा उगत छावा आम्ही म्हणत नाही आहे, हा विचार करण्याचा भाग आहे. आणि म्हणून संभाजीराजे श्रेष्ठ. अनेक घटना सांगता येतील, आम्हाला माहिती आहे, अनेक घटना घडलेल्या आहे. पण त्यानंतर संभाजी महाराजांना बाजूला करून हा औरंगजेब कुतुबशाहीत गेला, कुतुबशाही जिंकली, तिकडून आदिलशाहीत सरकला, आदिलशाही जिंकली. आणि मग लक्षात आलं पुन्हा एकदा महाराष्ट्रावर नजर टाकूया. पुन्हा जाता जाता खरं तर या कालावधीमध्ये त्यानं बऱ्याच योजना आखल्यात. कुठली योजना? फितूर. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले ना, तिथं सुद्धा औरंगजेबाचे फितूर निघाले होते म्हणून निसटले होते. आणि जिथं फितूर असतात तिथं मोठमोठे महाल पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात. म्हणून फितूर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. पण फितूर हे प्रत्येक राज्यात प्रत्येक राष्ट्रात असतातच. संभाजी महाराज या फितुरांमुळे पकडले गेले हे आम्हाला माहिती आहे. पण आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे की जरी सगळं झालं तरी संभाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलंय, हा सगळ्यात मोठा संदेश आज लक्षात घेण्याची गरज आहे. आणि तो संदेश आमच्या या नव्या पिढ्यांना प्रेरणादायी आहे. आणि म्हणून कधीतरी ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की संभाजीराजे वेगळे कसे आहे. संभाजीराजांच्या बाबतीत या औरंगजेबाला नेहमी हेवा वाटत राहिला, छावा, आणि औरंगजेबाला वाटत राहिला हेवा. हे संभाजीराजांच्या बाबतीत आहे. आणि म्हणून संभाजीराजांना 1 फेब्रुवारी 1689ला संगमेश्वरला पकडलंय, कवी कलशांना पकडलंय, त्यानंतर त्यांना बहादूरगडला आणलंय, त्यानंतर 13 फेब्रुवारी 1689च्या दरम्यान त्यांना औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलंय. आणि मग औरंगजेब सांगेल त्या सजा देण्यात आलेत. त्यातले हात तोडले गेले, पाय तोडले गेले, जीभ कापण्यात आली, डोळे काढण्यात आले, गर्दन कापण्यात आली. हे सगळं आम्ही ऐकलंय, वाचलंय, आम्हाला माहिती आहे. पण बोध काय घेणार आहात? आणि म्हणून औरंगजेब खरं तर संभाजीराजांना मारल्याचं, ठार केल्याचं फाल्गुन वद्य अमावस्येला 11 मार्च 1689ला कितीतरी आनंद व्हायला पाहिजे होता औरंगजेबाला. पण तेवढा आनंदाचा उन्माद त्यानं साजरा केला नाही. कारण 50 लाखाचा त्याच्यासाठी किमांश सरताज बनवला होता इखलास खानानं, मुकरब खानाच्या मुलानं, कल्याणच्या सोनाराकडून. तो घालत असताना सुद्धा औरंगजेब म्हणत होता, अरे जिसने मारा वो मर गया, जिसको मारा वो अमर हो गया. संभाजीराजे अमर झाले आपल्या कर्तृत्वानं, आपल्या बलिदानानं, आपल्या योगदानानं. आणि तो औरंगजेब त्याच्याही पुढे म्हणत राहिला, अरे संभाजीराजांचं आम्ही खरं तर हात तोडले, पण स्वराज्यासाठी सपासप चालणाऱ्या तलवारी नाही थांबू शकलो आम्ही. या संभाजीराजांचे आम्ही पाय तोडले, पण स्वराज्यासाठी या मराठ्यांची घोडदौड आम्हाला थांबवता आली नाही. आम्ही संभाजीराजांचे डोळे काढले, पण स्वराज्याचे स्वप्न आम्हाला मिटवता आले नाही. औरंगजेब काय, औरंगजेबाचा बाप जरी आला असताना तरी सुद्धा या संभाजीराजांच्या बलिदानामुळं ही घोडदौड कुणालाही थांबवता आली नसती. म्हणून औरंगजेब म्हणतोय, आम्ही जीभ छाटली संभाजीराजाची, पण हर हर महादेवाच्या गर्जना नाही आम्हाला थांबवता आल्या. आम्ही शेवटी गर्दनच छाटली या शंभूराजांची, पण हा हिंदवी स्वराज्याचा भगवा आकाशाला गवसणी घालणारा आम्हाला नाही खेचता आला, नाही रोखता आला. ते भगव्याचं फडफडणं आम्हाला नाही थांबवता आलं, हे औरंगजेब म्हणत राहिला. म्हणून आमच्या या पुढच्या पिढ्यांना खरं तर ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की संभाजीराजांच्या चरित्रातून आम्ही काय शिकलोय. संभाजीराजांच्या चरित्रातून आम्हाला शिकण्याची गरज आहे की स्वच्छ चारित्र्य कसं असावं, शंभूराजांसारखं आमची नैतिकता कशी असावी. आम्ही महापुरुष म्हणून ज्यांच्याकडे बघतो त्या महापुरुषांचे विचार आमच्या आचरणात येणं ही काळाची गरज आहे. शिवाय जे राष्ट्र सामर्थ्यशाली त्या राष्ट्राची प्रेरणा काय, त्यावर ते राष्ट्र किती समर्थवान बलशाली आहे हे ठरतं. आणि संभाजी महाराज ही या राष्ट्राची सर्वात मोठी प्रेरणा आहे. आजही आम्ही रोज बातम्या ऐकतोय, पाकिस्तानशी लढताना, शत्रूशी लढताना आमचे अनेक सैनिक खरं तर धारातीर्थी पडतायत. आणि आपण त्यांना फेसबुकवर इकडं तिकडं लाईक करतोय किंवा श्रद्धांजली वाहतोय, काहीतरी गोष्टी करतोय. पण तो सैनिक मरताना
छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर महादेव, संभाजी महाराज की जय घोषणा देत मरतोय. हे आपल्यापर्यंत व्हिडिओ येत आहेत तेव्हा आपल्या लक्षात येतं की आमची प्रेरणा बलिदानाची असू द्या, राष्ट्र उभारण्याची असू द्या, आमच्या राष्ट्राला हे उंचीवर नेण्याची असू द्या, ही सगळी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आहे. ती प्रेरणा आमच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे. म्हणून आम्हाला या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची प्रेरणा गरजेची आहे. सह्याद्रीचा छावा, दऱ्याखऱ्यात घोंघाळणारं वादळ हे आम्ही म्हणतोय, पण आमच्या मनात ते वादळ घुमलं पाहिजे. आमच्या मनातल्या या दऱ्याखोऱ्यांमध्ये संभाजी नावाचं चरित्र, हे जर शंभूराजांचं चरित्र ढवळत राहिलं तर आमच्या आयुष्याला ती सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. आणि म्हणून त्या प्रेरणेची आम्हाला गरज आहे. त्या प्रेरणेतून आम्हाला इतिहास शिकण्याची गरज आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर काल परवा एक कविता मी वाचली आहे. ती कविता नेमकं काय सांगते ते आमच्या लक्षात घेण्यासारखं आहे. खुर्च्या उभवणे, देशाला डुबवणे, याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. खुर्च्या उभवणे, देशाला डुबवणे, याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. इथं घोटाळ्यांचा कोर्स होतो, सत्तेचा फोर्स होतो, राजकारणातला प्रवेश इन्कम सोर्स होतो. आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू असं मधाळलेलं यानी बोलायचं आणि यांच्याच तालावर आम्ही नंदी बैलासारखं डोलायचं. अरे वस्तीत येऊन बघा, किती धर्म किती जाती, तळ हाताच्या फोडासारखे जपतो आम्ही नाती. राम रहीम वाद नको, दुबंगलेली मनसंदा, राम रहीम वाद नको, दुबंगलेली मनसंदा. काळजामध्ये मंदिर आणि मनामध्ये मस्जिद बांधा. कुणी असतो खुदाचा बंदा, कुणी देवाचा भक्त, पण प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. ढोल वाजवावेत गणपतीत आणि मोहरममध्ये ताशा, ढोल वाजवावेत गणपतीत आणि मोहरममध्ये ताशा, पण प्रत्येकाच्या ओठातून पाझरावी जिव्हाळ्याची भाषा, जिव्हाळ्याची भाषा. आज आम्हाला आमचं राष्ट्र जोडायचं असेल, जात धर्म पंथ प्रांत याच्या पलीकडे जाऊन आम्हाला मानवता हा एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं स्वराज्य हे विशिष्ट जातीचं नाही, स्वराज्य विशिष्ट पंथाचं नाही, स्वराज्य विशिष्ट धर्माचं नाही. इथल्या प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि स्वराज्यात राहणाऱ्या रयतेचं स्वराज्य आहे. तो विचार आम्ही लक्षात घेतला तर स्वराज्याच्या या बलशाली महापुरुषांची प्रेरणा आमच्या आयुष्यात नेहमी येत राहील. आणि त्या प्रेरणेसाठी हा सगळा अट्टास आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या या कार्याला, यांच्या चरित्राला, यांच्या विचारांना, यांच्या आचारांना अभिवादन करण्याची खरी गरज आहे. आणि अभिवादन करत असताना आपल्या आयुष्यामध्ये हे आचार आणि विचार आमच्या तरुणांमध्ये कसे येतील, कारण तरुण तो असतो गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो. युवक तो असतो ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं. तो युवक असतो. युवक तो असतो ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते. तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते. तो युवक असतो. या संभाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला तो युवक घडण्याची गरज आहे, तो युवक पाहण्याची गरज आहे. आणि राष्ट्राला अशा युवकांच्या फौजेची गरज आहे. असे युवक जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत खरं संभाजी महाराजांचं चरित्र आम्हाला समजलं असं म्हणता येणार नाही. कारण तुकोबांची गाथा इंद्रायणीच्या पाण्यात ही डुबवली गेली होती, ती पाण्यात फेकली गेली होती, पण त्या इंद्रायणीनं ती गाथा सही सलामत तुकोबारायांना पुन्हा आणून दिली. म्हणून तुकोबारायांचे अभंग आज तुमच्या आमच्या माझ्या ओटावर आहे. त्याच इंद्रायणीनं संभाजीराजांच्या बलिदानाचा थरार या वडूतुळापूरला अनुभवला आहे. भीमा भामेच्या हातात हात घालून ती इंद्रायणी सुद्धा त्यावेळेस म्हणत होती की खरे संभाजी महाराज तुम्हाला जेव्हा कळतील, जेव्हा या इंद्रायणीच्या पाण्यात ही संभाजीराजांची पराक्रमाची गाथा निघून तुमच्या हातात येईल, तुमच्या मस्तकात येईल, तुमच्या विचारात येईल, तुमच्या डोक्यात येईल, तुमच्या आचरणात येईल, तेव्हा खरे संभाजी महाराज तुमच्यापर्यंत पोचले असं म्हणता येईल. आणि तो विचार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आमच्या हातात आता शंभूराजांच्या पराक्रमाची गाथा, तिचा उपयोग आम्हाला जर करता आला आमच्या आयुष्यात प्रेरणा म्हणून, आमच्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये, तर मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून कोरोनाच्या संकटाच्या काळात आम्ही घरात बसलो आहे. संभाजी महाराज, शिवाजी महाराज कैदेत होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी तिथं व्यूहरचना केल्या. कैदेत असताना सुद्धा पुढचे प्लॅन्स, पुढच्या योजना करता येतात हे आम्हाला माहिती आहे. आम्ही वाचून ऐकून उपयोग नाही. आम्हाला सुद्धा आम्ही आता घरात बसलो आहे तर आमच्या भविष्याच्या योजना आम्हाला करता येतील. आमच्या भविष्यासाठी पुढे येणाऱ्या अजून काही समस्या यानंतर उद्भवतील, त्या समस्यांना तोंड देण्यासाठी आम्हाला हे सगळं करता येईल. कारण संभाजीराजांनी आम्हाला मंत्र दिलेला आहे की आगीत होरपळल्याशिवाय आणि आगीत झोकवल्याशिवाय पोलाद आणि सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो
मर्द संकटाशी झुंजल्याशिवाय तयार होत नाही. तो मर्द जर आम्हाला तयार करायचा असेल तर संकटाशी सामर्थ्यानं झुंजणारा आणि संकटावर मात करणारा तरुण म्हणून संभाजीराजे यांचे आम्हाला विचारांची गरज आहे. ते विचार आपण आत्मसात करूया असंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा या संभाजी महाराज जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. कोरोनाच्या काळामध्ये आपण मात्र सुरक्षित राहून आपल्याला जे शासनाचे आदेश आहे, खरं तर आजचा तरुण हा पोलिसांना संघर्ष करताना दिसतोय, विनाकारण रस्त्यावर येतोय, विनाकारण अनेक शासनाच्या काही चांगल्या गोष्टींना बाधा आणतोय. त्या युवकांना थांबण्याची गरज आहे. युवकांनी विचार करण्याची गरज आहे की काही कालावधीसाठी आपण अजूनही सुरक्षित नाही, ती सुरक्षितता बाळगण्याची गरज आहे. संभाजी महाराजांची प्रेरणा आम्हाला चांगल्या गोष्टींसाठी प्रत्येक ठिकाणी गरजेची आहे. ती प्रेरणा या निमित्ताने घेऊया असंच सर्वांना सांगतो. आणि या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांच्या विचारांचा जागर या निमित्तानं करता आला, त्यासाठी आपल्या सर्वांशी संवाद साधताना मनापासून आनंद झाला. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र.